मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण अपॉर्शनमेंट करत असताना कॉस्ट आयटम्स कोणते होते आणि प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्स मध्ये कॉस्ट आयटम्स अपॉर्शनमेंट कसं केलं जातं त्या संदर्भात आपण प्रक्रिया केलेली आहे. उर्वरित पार्ट जो होता त्या संदर्भात मी तुम्हाला रिक्रिएशन रूम एक्सपेन्सेसचं बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट सांगितलं होतं. त्याचा रेशो काय येतो आणि 3000 जी कॉस्ट आहे ती या रेशो मध्ये या चारही डिपार्टमेंट्सला डिस्ट्रीब्यूट करायची आहे, अपॉर्शन करायची. तर मला पटपट सांगा तुम्ही काय काय आली उत्तर. रिक्रिएशन रूम एक्सपेन्सेस प्रोडक्शन डिपार्टमेंट ए मध्ये 1000. हा येस बेटा 1000 सर. 1000 नक्की. हो. एक जस्ट अ सेकंड. 3000 डिवायडेड बाय किती काय आहे हा रेशो? 6 2 8 आणि 4 12 12. ओके. एक उत्तर किती आले? 3000. हा 1000. 1000 उत्तर आलंय ना? हो. 1000 गुणिले 3. नाही तसं नाही सर. नाही सर 250 आले. हा 250 गुणिले 4 उत्तर आलं 1000. व्हेरी गुड. 1000. ओके. नंतर बी मध्ये 750. हा 750. 750. ओके. सी मध्ये 750. 750. एक्स मध्ये 250. 250 आणि वाय मध्ये 250. व्हेरी गुड. डिप्रिशिएशन 6000 जी अमाऊंट होती ती या रेशो मध्ये वाटून द्यायची पाचही डिपार्टमेंटला. 6000 डिवायडेड बाय 12. हा किती आलं? 6000 बाकी 500 उत्तर आलं. 500 गुणिले 5 2500. ओके. 500 गुणिले 3 1500. 500 गुणिले 2 1000. 500 गुणिले 1 500. आणि 500 गुणिले 1 500. 500. ओके. सॉरी दुसऱ्याच कॉलम मध्ये आले ते 500. ओके. कोण अटेंडन्स वगैरे नोंदवते का बेटा? एक मिनिट. नो हा ठीक आहे सर. एक मिनिट. अटेंडन्स नोंदवता याच्यातून नको. त्यानंतर बघा रिपेअर्स अँड मेंटेनन्सची जी कॉस्ट आहे 1200 ती तुम्हाला त्याच रेशो मध्ये 200 डिवायडेड बाय 12 उत्तर आलं 100 ना? 100 into 5. Answer is 500. 100 into 3 300. 300. 100 into 2 200. 100 into 1 100. 100 into 1 100. ओके. त्यानंतर जनरल ओव्हरहेड्स आहेत 10,000 कॉस्ट आहे. 10,000 डिवायडेड बाय 14 आणि 6 20. 10,000 भागिले 20. 500. Answer is 500. Okay. 500 into 7 3,500. 500 गुणले 6 3,000. 3000. 500 into 5 2,500. 5000 into 1 500 into 1 500. 500. okay. आणि 500 into 1 500. 500. 600 जी कॉस्ट आहे ती या रेशो मध्ये आपल्याला वाटून द्यायची. रेशोची टोटल होती 12. 12. 600 डिवायडेड बाय 12 उत्तर आलं 50. 50 into 4 200. 50 into 3 150. okay. 150 150. 550 into 50. 50. व्हेरी गुड. एक्झॅक्ट नाही ना? 50 ओके. हा बेटा आई हा सॉरी सर
इट्स ओके. हा ठीक आहे. आता आपल्या सगळ्या कॉस्ट ज्या आहेत ओव्हरहेड कॉस्ट आयटम्सच्या, ह्या सगळ्या कॉस्ट ज्या आहेत ना त्या सगळ्या डिपार्टमेंट्सला वाटून झाल्यात या रेशो मध्ये. तर त्यामध्ये आपण डायरेक्ट मटेरियल्स आणि डायरेक्ट वेजेस जे आहेत ना ते ऍड केलेत. फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटच्या डायरेक्ट कॉस्ट ज्या आहेत मटेरियल आणि वेजेसच्या त्या घेतल्यात, कारण सर्व्हिस डिपार्टमेंटच्या कॉस्ट ज्या आहेत ना त्या इनडायरेक्ट मटेरियल किंवा इनडायरेक्ट वेजेस म्हणून आपण घोषित करतो. मात्र प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या डायरेक्ट कॉस्ट आपल्याला त्या ओव्हरहेड्स मध्ये इन्क्लूड करता येत नाही. आता आपल्याला टोटल करायची. टोटल कॉलमची टोटल आहे 54,000. 54,000. नसेल कदाचित, बघा बरं पुन्हा एकदा. 31,500. व्हेरी गुड. 31,500. ओके. डिपार्टमेंट ए ची टोटल 7,150. हा 7,150. डिपार्टमेंट ए ची टोटल 9,080 सर. 9,000. 9,000. तक्रार करू नका ना. ठीक आहे ना. ओके. डिपार्टमेंट बी ची टोटल 7,000. 7,000. डिपार्टमेंट सी ची टोटल 3,750. 6,000. डिपार्टमेंट एक्स ची टोटल 5,000. आणि डिपार्टमेंट वाय ची टोटल 4,500. 4,500. नॉट ओनली 500. राईट ना. Yes. ओके. आता मला सांगा हे कुणी केलंय बाळांनो? कुणाचं नाव आलं होतं? मी बिझी होतो थोडस कामामध्ये. ठीक आहे. हा शीतल सुनील चव्हाण ह्या मुलीचा दररोज प्रॉब्लेम आहे. दररोज. शीतल तू ऐकतेस का मी काय बोलतोय ते? शीतल चव्हाण तुझा आवाज बंद कसा? बाळा इथे शिकतायत सगळे काळजीपूर्वक. शीतल चव्हाण कोण आहे तुला बोलता येते का बेटा? अरे आपली एवढी सुद्धा ऐपत नाही की आपण सॉरी म्हणू शकतो. मुळात हे फर्स्ट टाइम नाहीये तुझा. आणि मला नंतर पर्सनली फोन करून सांगायचं नाही कोणी की सर सॉरी चुकून झालं मला माहित नव्हतं. काळजी घ्यायची आपण लेक्चर अटेंड करत असताना. सगळे लेक्चर अटेंड करताय तिथे. आता आपलं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन झालंय. ही जी समरी आहे बेटा, ही जी समरी आहे ही समरी ही क्लोजिंग समरी आहे कशाची? प्रायमरी डिस्ट्रीब्युशनची. बरोबर. आता ही जी क्लोजिंग समरी आहे ती आपण सेकंडरी डिस्ट्रीब्युशनला ऍज अ ओपनिंग समरी म्हणून घेतो. प्रोडक्शन डिपार्टमेंट ए बी आणि सी. आणि आता सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स आणि वायच्या ज्या कॉस्ट आहेत ना त्या आपण प्रोडक्शन डिपार्टमेंट ए बी आणि सी ला रिअपोर्शन करणार आहोत. तर टायटल घ्यायचं आहे इन द बुक्स ऑफ. काय करतो हे कॉपी करतो. स्टेटमेंट शोविंग. ओके. इथे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आपल्याला शब्दप्रयोग नको आहे. ठीक आहे. आपल्याला नकोच आहे. हे कॉपी पेस्ट करायला पण अडचण येत आहे. आपण सेकंड लाईनला घेऊ. इन द बुक्स ऑफ काय म्हटले? जे के कॉर्पोरेशन लिमिटेड. तुम्ही लिहिलंय का बेटा पण? लिमिटेड. ओके. लिमिटेड तरी काही हरकत नाही पण लिहून घ्यायचं असतं. स्टेटमेंट शोविंग distribution of overhead costs of
सर्व्हिस बरं बाई सर्व्हिस डिपार्टमेंट्स काय कधी होईल म्हणलं तर आत्ताच आला सर्व्हिस डिपार्टमेंट्स टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स for the 6 months ended 31st March 2020. ओके आणि आता बघा याच्यात फक्त आपल्याला जे 2 कॉलम्स आहेत शेवटचे सर्व्हिस डिपार्टमेंटचे ते एलिमिनेट करायचे आहेत कारण पर्टिक्युलर्स मध्ये येतात. उर्वरित किती कॉलम असतील मग 1 2 3 4 5 6 7 आपल्याला पुन्हा एकदा 7 कॉलम्स प्रिपेअर करायचे 4 5 6 7 ओके आणि 2 डिपार्टमेंट्स आहेत आणि प्रायमरी समरी म्हणजे टोटल 5 ओळी इथे लागणार आहेत आपल्याला फक्त. ओके इथे पर्टिक्युलर्स मित्रांनो पण अडचण येत असेल तर लगेच विचारायचं आहे. इथे काय लिहू मी आता काय लिहू रिअपॉर्शनमेंट व्हेरी गुड. त्यानंतर रेशो त्यानंतर टोटल व्हेरी गुड टोटल त्यानंतर प्रोडक्शन डिपार्टमेंट ए बी आणि सी. लिहून झालं असतं इतक्या वेळात. प्रोडक्शन डिपार्टमेंट ए प्रोडक्शन डिपार्टमेंट बी आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट सी. ओके ठीक आहे. आणि आता मी काय लिहू पर्टिक्युलर्स मध्ये ओव्हरहेड एक्सपेन्सेस बोला as per the primary distribution summary. as per the नको फक्त as per primary distribution summary. Okay. Overhead expenses as per primary distribution summary. Okay. Basis of reapportionment काही none. काहीच नाही. ओके रेशो मध्ये नन टोटल मध्ये येणार आहे पण आपण प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या कॉस्ट ए या प्रोडक्शन डिपार्टमेंटची कॉस्ट किती आहे 9,000. ओके ती घेतली. बी या प्रोडक्शन डिपार्टमेंटची कॉस्ट किती आहे 7,000. ती आपण घेतली व्हेरी गुड. आणि सी या प्रोडक्शन डिपार्टमेंटची कॉस्ट किती आहे 6,000 ती घेतली. आता टोटल किती झाली 22,000. 22,000 व्हेरी गुड. टोटल आहे 22,000. ओके ही झाली प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी. ही जी इथे होती या 3 कॉलमची ती आपण जशीच्या तशी घेतलेली आहे बरोबर. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी 9,000 7,000 6,000 ह्या प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या टोटल होत्या. वरती जाण्याची काही आवश्यकता नाही ना. वरती तुम्हाला दाखवण्याची टायटल हे बघा हे 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट्स होते ए बी सी. त्याची ए ची टोटल आहे 9,000 बी ची टोटल आहे 7,000 आणि सी ची टोटल आहे 6,000. त्या कॉस्ट जशी केल्या याला म्हटलं आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी. ओके आता आपल्याला फर्स्ट सर्व्हिस डिपार्टमेंट जे आहे त्याचं टायटल लिहायचंय. फर्स्ट सर्व्हिस डिपार्टमेंट कोणतं आहे येस सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स. व्हेरी गुड. सर्व्हिस डिपार्टमेंट वाय.
आणि दुसरा आहे सर्व्हिस डिपार्टमेंट वाय. व्हेरी गुड. त्याचे पण टायटल लिहून घेऊयात आपण. दोनच डिपार्टमेंट आहेत. चालेल. Yes. सर्व्हिस डिपार्टमेंट वाय. Why? ओके. सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स ची टोटल किती होती इथे समरी मध्ये? 5,000. 5,000. ती टोटल कॉलम मध्ये जशी तशी घ्यायची. आणि सर्व्हिस डिपार्टमेंट वाय ची कॉस्ट किती होती? 4,500. 500. पण इथे जशी तशी घ्यायची. आता आपल्याला सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स आणि सर्व्हिस डिपार्टमेंट वाय च्या ज्या कॉस्ट आहेत त्या प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला रिअपोर्शन करायचे आहेत. त्यासाठीचं बेसिस जे दिलं होतं तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय ते बेसिस काय दिलं होतं? सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स साठी apportion the expenses Direct of material. service department X in the ratio of 4:3:3. बरोबर? 4:3:3. आणि बेसिस ऑफ रिअपोर्शन काय आहे? ऍक्च्युअल तुम्हाला दिलेलं आहे ते. बरोबर ना? ओके. आणि सर्व्हिस डिपार्टमेंट वाय च्या संदर्भात काय म्हटलंय? And that of service department Y in the proportion of direct materials. Y या सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट आहे ती कोणत्या प्रोपोर्शनेट मध्ये रिअपोर्शन करायची? इन द प्रोपोर्शन ऑफ डायरेक्ट मटेरियल. तुम्ही पहा तुमच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डायरेक्ट मटेरियलच्या ज्या कॉस्ट दिलेल्या आहेत ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये. ओके. आपण इथे डायरेक्ट मटेरियल आता लिहून घेऊयात. बरोबर. डायरेक्ट मटेरियल. अरे बाळा आवाज येतोय. कोण आहे? ओके. हॅलो सर. हा बेटा. हॅलो. कोण आहे? आवाज कोणत्या मोबाईल वरून येतोय? पण आयडेंटिफाय होतोय का? आता बंद झाला. व्हेरी गुड. हा. आता डायरेक्ट मटेरियल्स हे जे आपण बेसिस घेतले प्रोपोर्शनेट साठी तर त्याचं ऑलरेडी नेमकं काय होत असेल रे मला सांगा. डायरेक्ट मटेरियल साठी ज्या प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या कॉस्ट आहेत बघा ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये डायरेक्ट मटेरियलच्या कॉस्ट काय काय आहेत प्रोडक्शन डिपार्टमेंट ए बी आणि सी मध्ये. किंवा त्याला दुसरा एक ऑप्शन आहे तुम्ही जिथे जिथे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन मध्ये डायरेक्ट मटेरियल्स हे बेसिस घेतले ना त्यातले फक्त बेसिस जे आहे ना ते प्रोडक्शन डिपार्टमेंटचं घ्यायचं. कोणतं? ए बी आणि सी. बघा इथे डार्कन केलंय मी. तुमच्या लक्षात येते सगळ्यांच्या? हा रेशो फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट आलं ना तुमच्या लक्षात? हो. येस. हा. उर्वरित रेशो जो आहे तो सर्व्हिस डिपार्टमेंटचा आहे तो आपल्याला घ्यायचा नाही. मग प्रोडक्शन डिपार्टमेंटचा रेशो काय आला? 6:5:4. 6:5:4. व्हेरी गुड. ओके. 6:5:4 आणि 4,500 ही कॉस्ट या रेशो मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची आहे. जस्ट अ सेकंड. ओके. डायरेक्ट मटेरियल्स ऍक्च्युअल. व्हेरी नाईस. दुसरी वेळेस नाही म्हटलं होतं. आता 5,000 डिवायडेड बाय टोटल 10 divided by 10 is equal to 500. 500. म्हणून प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये ए मध्ये 500 into 4 2,000. 2,000. ओके. 500 into 3 1,500 आणि रिपीटेडली 1,500. ओके. बरोबर. ओके. आता 4,500 डिवायडेड बाय टोटल किती आली? 15 इज इक्वल टू उत्तर 300. 300. हो. ओके. 300 into 6 1,800. 1,800. व्हेरी गुड. 300 into 5 1,500. हा 1,500. 1,500 आणि 300 into 4 2,200. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. आता सर्व्हिस डिपार्टमेंट संपलेत का? ओके. आता आपल्याला टोटल करायची समराइज करायचंय आता. तर टोटल कॉलमची टोटल आहे 30,500. 30,000. 30,000.
31,500 त्याच्यानंतर डिपार्टमेंट ए ची टोटल आहे 12,800. व्हेरी गुड. प्रोडक्शन डिपार्टमेंट बी ची टोटल 10,000 आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट सी ची टोटल 8,700. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपल्याला शॉर्ट नोट्स प्रिपेअर करायचे आहेत. म्हणून आता बघा का मी असं म्हटलंय, तर आपल्याला एक ऍडजस्टमेंट दिलेली त्यांनी. काय म्हटलंय त्यांनी वरच्या पॅराग्राफ मध्ये, द फॉलोइंग डेटा वेर ऑब्टेन्ड फ्रॉम जेके कॉर्पोरेशन लिमिटेड जलगाव फॉर द 6 months ended 31st March 2020. कॅल्क्युलेट डिपार्टमेंट ओव्हरहेड रेट. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय? डिपार्टमेंट ओव्हरहेड रेट ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट. प्रोडक्शन डिपार्टमेंटचा डिपार्टमेंट ओव्हरहेड रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. अज्युमिंग दॅट म्हणजे प्रकारे the overheads are recovered as a percentage of prime cost material. As a percentage of prime cost materials. बघायचंय प्राइम कॉस्ट मटेरियल जे आहे तर त्याचं पर्सेंटेज जे आहे त्यानुसार आपल्याला इथे डिपार्टमेंट ओव्हरहेड कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्हाला प्राइम कॉस्ट मटेरियल याचा अर्थ समजलाय का? प्राइम कॉस्ट मटेरियल म्हणजे डायरेक्ट मटेरियल्स. समजले सगळ्यांना? डायरेक्ट मटेरियल्स किंवा डायरेक्ट वेजेस किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण काय म्हणतो? डायरेक्ट एक्सपेन्सेस. बरोबर ना? मग त्यामध्ये डायरेक्ट मटेरियल्स, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात. आता इथे प्राइम कॉस्ट मटेरियल्स म्हटले म्हणजे डायरेक्ट वेजेसच्या प्रोपोर्शनेट मध्ये, म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटचे ज्या कॉस्ट आलेत आता ह्या, हे बघा इथे मी सिलेक्ट करतोय ह्या ज्या कॉस्ट आलेल्या आहेत, या कॉस्टला कशाने डिवाइड करायचं? प्राइम कॉस्ट मटेरियल्स म्हणजे डायरेक्ट मटेरियलच्या ज्या कॉस्ट आहेत की ज्या तुम्ही प्रायमरी डिस्ट्रीब्युशन मध्ये घेतल्या नव्हत्या प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या, त्या कॉस्टने डिवाइड करायचंय. आणि 100 ने मल्टिप्लाय करायचंय. का करायचंय? तर वाक्यप्रयोग आहे, पुन्हा एकदा वाचतोय मी. Calculate department overhead rate for each production department assuming that the overheads are recovered as a percentage. पर्सेंटेज हा शब्द प्रयोग आला की तुम्ही त्या कॅल्क्युलेशनला कशाने मल्टिप्लाय करायचंय? इंटू 100. पर्सेंटेज शब्द आल्यानंतर येते लक्षात? समजा पर्सेंटेज हा शब्द नसता आला आणि तुम्हाला डिपार्टमेंटल ओव्हरहेड रेट कॅल्क्युलेट करायला सांगितलं असता, तुम्ही काय केलं असतं? ह्या ज्या प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या कॉस्ट आहेत त्याला काय केलं असतं? तुम्हाला जो बेस घ्यायला सांगितलं त्या बेसने फक्त डिवाइड केलं असतं आणि येणार उत्तर तो डिपार्टमेंट ओव्हरहेड रेट झालाय. आता ऍज अ पर्सेंटेज म्हटलं आणि म्हणून आपण त्या प्रत्येकाला 100 ने मल्टिप्लाय करणार आहोत. टायटल देणार आहोत वर्किंग नोट्स. ओके. वर्किंग नोट्स मध्ये काय कॅल्क्युलेट करणार आहोत आपण? डिपार्टमेंट ओव्हरहेड रेट. बरोबर ना? तर कोणकोणती डिपार्टमेंट्स आहेत? तर पहिलं डिपार्टमेंट आहे प्रोडक्शन डिपार्टमेंट ए. प्रोडक्शन डिपार्टमेंट ए इज इक्वल टू, आता प्रोडक्शन डिपार्टमेंट ए साठी आपण डिपार्टमेंट ओव्हरहेड रेट कॅल्क्युलेट करणार आहोत. तर मला सांगा प्रोडक्शन डिपार्टमेंट ए ची टोटल किती आहे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन मध्ये? येस, 12,800. व्हेरी गुड. 12,800. मी जशी तसं लिहिलंय. ओके. त्याला डिवाइड करायचंय प्राइम कॉस्ट मटेरियल. तुमच्या प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट मटेरियलच्या समोर प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये ए मध्ये कोणती कॉस्ट लिहिली आहे? किती मटेरियल लिहिलंय रुपीज मध्ये? येस. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये डायरेक्ट मटेरियल्स जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये किती कॉस्ट आहे?
येस, 3200. व्हेरी नाईस. त्या 3200 ने डिवाइड करायचं. इज इक्वल टू 4. अरे 4. सॉरी, इज इक्वल टू नाही, ऍज अ पर्सेंटेज म्हटलंय ना, म्हणून मल्टिप्लाइड बाय. Multiplied by 100. ओके, व्हेरी नाईस. मला इथे आता फक्त मल्टिप्लाइडचा सिम्बॉल घेऊ द्यात. मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू, उत्तर किती आलंय? 400. उत्तर आलंय 400. बरोबर ना? आता जे उत्तर येईल त्याला काय, कोणतं साइन लावायचं तिथे? पर्सेंटेज. Percentage. Percentage. आलं लक्षात? आता इथे Yes. क्रमांक 1 लिहिणं अपेक्षित आहे. इथे जो क्रमांक 1 लिहिलाय ना, आता डिपार्टमेंट ओव्हरहेड रेट कॅल्क्युलेट करतोय आपण. इथे असे म्हणू शकतो, कॅल्क्युलेशन ऑफ Overhead. डिपार्टमेंट ओव्हरहेड रेट. बरोबर. आणि त्यामध्ये पहिलं कॅल्क्युलेशन कोणतं केलं आपण? डिपार्टमेंट ए च. सेकंड कॅल्क्युलेशन B. प्रोडक्शन डिपार्टमेंट बी. प्रोडक्शन डिपार्टमेंट बी. आता मी इथे फक्त बी असं म्हणतोय. प्रोडक्शन डिपार्टमेंट बी. प्रोडक्शन डिपार्टमेंट बी इज इक्वल टू बी 10,000. 10,000. व्हेरी गुड. आणि B. डायरेक्ट 5,000. च्या समोर काय लिहिले? 5,000. 5,000. व्हेरी गुड. 200. उत्तर किती आलं? 200%. 200%. आणि आता Department C. प्रोडक्शन डिपार्टमेंट सी. प्रोडक्शन डिपार्टमेंट सी. प्रोडक्शन डिपार्टमेंट सी ची टोटल किती आहे? 8,700. डिवायडेड बाय 8,700. व्हेरी गुड. बरोबर. किती आलं उत्तर? 100%. इंटू 100. 100%. किती? 100%. 100. 100%. बघा, म्हणजे बघा, डिपार्टमेंट ओव्हरहेड रेट जो आहे ना, प्रोडक्शन डिपार्टमेंटने 400%, सर्व्हिस डिपार्टमेंट बी ने 200% आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट सी ने 100% कॉस्ट ऍब्झॉर्ब केलेली आहे. ऍज अ पर्सेंटेज ऑफ प्राइम मटेरियल कॉस्ट. प्राइम मटेरियल कॉस्टच्या 400%, प्राइम मटेरियल कॉस्टच्या 200% आणि प्राइम मटेरियल कॉस्टच्या 100% प्रमाणात प्रोडक्शन डिपार्टमेंटनी ओव्हरहेड कॉस्ट ऍब्झॉर्ब केलेली आहे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? हो. येस. राईट. हो, सर. ओके. आता फक्त ऍज अ पर्सेंटेज म्हटलं की इंटू 100 करायचं, आणि पर्सेंटेज हा शब्द वापरला नाही की 100 ने मल्टिप्लाय करायचं नाही. आणि डिवाइड कशाने करायचं? तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जे काही ऍज्युम करायला सांगितले, जो काही बेस घ्यायला सांगितलंय, तो बेस घ्यायचा. तो बेस घ्यायचा म्हणजे ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये तो बेस असतो. तो बेस जसाच्या तसा घ्यायचा. त्यात प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये ज्या ज्या कॉस्ट असतील, ए बी सी किंवा 1 2 3 अशी प्रोडक्शन डिपार्टमेंट असतील, तर त्या त्या कॉलम मधल्या कॉस्ट तुम्ही त्याने डिवाइड करायचं. आणि पर्सेंटेज शब्द असेल तर 100 ने मल्टिप्लाय करायचं, पर्सेंटेज शब्द नसेल तर 100 ने मल्टिप्लाय करायचं नाही. आणि पर्सेंटेज शब्द असेल तर त्या उत्तराला आपण कोणतं साइन जोडायचं आहे? पर्सेंटचं साइन. आलं लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. आता मला सांगा, तुम्हाला जो प्रॉब्लेम दिलेला आहे मी नवीन, त्या प्रॉब्लेमचा अर्थ समजलाय का? नाही. नाही समजला? ओके. नेमकं काय समजलं नाही बेटा, मला विचारू शकाल तुम्ही? येस बेटा. समोर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रीड करू शकता, आणि त्यातला कोणता पार्ट समजलेला नाहीये तुम्हाला विचारा, मग मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो.
सेम प्रोसिजर आहे फॉलो करण्याची. आता थर्ड प्रॉब्लेम आपण जो सॉल्व्ह केलाय ना, त्या पद्धतीनेच आपल्याला फोर्थ प्रॉब्लेम जो आहे ना तो सॉल्व्ह करता येतो. ही मुलगी अजून बोलली नाही बरं का. ही रेड लाईन दिसते का सगळ्यांना स्क्रीनवरची? हो सर. व्हेरी नाईस. कोण आहे ही चव्हाण मुलगी? तिला बोलता येते का? हॅलो चव्हाण, मी इतरांना नाही विचारत बेटा, मी तुलाच विचारतोय. आपण असं मुक का होतो? आई शांत बस. अरे नको बोलू बाळा. पेरेंट्सला असं बोलायचं नाही बेटा. आपण आपली काळजी घ्यायची. पेरेंट्स आपापल्या कामात असतात. पेरेंट्सला कधीही रागवायचं नाही तुमच्या लेक्चरवरून. ती तुमची जबाबदारी असते. ठीक आहे. आता मला सांगा ना, तुम्ही तुमच्या ज्या अडचणी आहेत, प्रॉब्लेम जो आहे, मला कोण वाचून दाखवतं सांगा बरं एकदा. आणि कुठे अडचण आहे नेमकी? एक काम कर दीदी, अश्विनी, एकदा प्रॉब्लेम रीड कर सगळा व्यवस्थित. का सर मी नाही वाचू शकत. नाही वाचू शकत आहे ना? नाही सर, घसा बसलाय माझा. अरे हो ठीक आहे ठीक आहे. मला काय वाटलं तुम्ही मला सांगता सर म्हणून मी वाचू शकत नाही असं म्हणते की काय. ठीक आहे, काही हरकत नाही. दुसरं कोण वाचणार आहे बेटा? आणि वाचायचं कारण काय आहे माहितीये का? तुम्ही जो म्हटलात ना की आम्हाला तिथे थोडासा प्रॉब्लेम आहे, तर नेमका काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करता येऊ शकतं. त्या निमित्ताने मी तुम्हाला अपील करतो. हे बघा, आता वेळ पण आपली संपत आली आहे. तुम्ही काय करायचंय, तुम्हाला तुमच्याकडे सगळ्यांकडे प्रॉब्लेम आहे का? सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची. हा, आज काय करायचं आहे तुम्ही, आपण हे जे प्रॉब्लेम, आता हा जो प्रॉब्लेम मी सोडवलाय ना, हा जसा तसा मी काय करतोय तुमच्या युट्यूबवर अपलोड करतोय. तुम्ही बाकीचे लेक्चर्स पाहिलेत का युट्यूबचे आपले झालेले? युट्यूब मध्ये बाय नेम सर्च करा, डॉक्टर संजय आरगडे. तुम्ही असं जर सर्च केला तर तुमचे आतापर्यंत जेवढे लेक्चर झालेले आहेत ते सगळेच्या सगळे तुम्हाला युट्यूबला मिळतील. मी फक्त आपल्या ग्रुपवर ते टाकलेलं नाहीये. येते लक्षात तुमच्या? सर सर्च केलं पण सापडलं नाही तुमचं नाव. बेटा डॉक्टर संजय अरगडे युट्यूब मध्ये जाऊन सर्च करा. मला सापडलं सर. सापडलं का? हे बघ बेटा, सापडतंय, फक्त सर्च करा. एकदा ग्रुपला टाका ना. बरं टाकेल मी, हरकत नाही. थोडेसे मुलांनी पण परिश्रम घ्यावेत अशी यामागची माझी धारणा होती, पण काय हरकत नाही. फक्त लिंक कॉपी पेस्ट करायची, दुसरं काहीच नाही. आलं का लक्षात? मी ते पण करेल. पण ज्यांना आता वेळ नाहीये त्यांनी लगेच जर पाहायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, आता मी हे जे लिंक तुमच्या युट्यूबला टाकतोय, तर तो प्रॉब्लेम कसा सोडवलाय आपण जसाच्या तसा माझ्या माहितीप्रमाणे सारख्याच नेचरचा प्रॉब्लेम आहे. आपण थर्ड प्रॉब्लेम हा जो सॉल्व्ह केलाय आता अगदी तसाच चौथा प्रॉब्लेम आहे, त्याच नेचरचा आहे. तिथे कुठे अडचणी येतील असं मला वाटत नाही. पण जर आल्याच समजा अडचणी, तर हा प्रॉब्लेम जो आहे ना तो रेफर करा. येते लक्षात? हा, मला वाटतंय आता लगेच तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगू शकणार नाहीये. तुम्ही एक काम करायचंय, या प्रॉब्लेमच्या धर्तीवर तुम्ही चौथा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मग ज्या अडचणी येतील ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. अन्यथा डिस्कस न करता सगळ्यांना पुन्हा एकदा समजेल अशा पद्धतीने सांगूयात आणि मग आपण प्रायमरी आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन जे आहे ओव्हरहेडचं ते थांबूया. चालेल? सगळ्यांना मान्य आहे? ओके. कारण आपल्याला पुढच्या महत्वाच्या मेथड्स कडे जायचंय. त्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन मेथड थोडीशी टफ आहे. टफ आहे याचा अर्थ काय खूप अवघड आहे असं अर्थ नाही. तर आपल्याला त्याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. मी तुम्हाला ते सगळं समजावून सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. तर ठीक आहे, आपली वेळ आता संपते. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करा हा प्रॉब्लेम घरी सोडवण्याचा. चालेल? ठीक आहे सर. येस, ओके. सगळ्यांनी प्रयत्न करा. मात्र काय होतंय, आपण इथे प्रॉब्लेम सोडवतोय आणि म्हणून मुलं घरी प्रयत्न करणार नाहीयेत. आता तुम्ही सगळ्यांनी वैयक्तिकरित्या प्रिपरेशन करणं फार गरजेचं आहे. आपले 4 प्रॉब्लेम झाले तर तुम्ही 10 प्रॉब्लेम सोडवणं अपेक्षित आहे. वेगवेगळ्या क्वेश्चन पेपर्स मधले प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकता.